अंबानगरीचा अंबादेवीचा जो उत्सव आहे, दुर्गोत्सव हा सुरू झालेला आहे. सतत आजपणापासून 10 दिवस हा उत्सव चालणार असून विविध कार्यक्रम या उत्सवादरम्यान शहरभरात राबवले जाणार आहे. आज आपण अंबादेवी परिसरामध्ये आहोत. तिथे आपण पाहू शकता भाविकांनी जो मातेच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. जवळपास गांधी चौकापासून ही रांग लागली आहे ते अंबा मातेच्या मंदिरापर्यंत. इथे महिलांची वेगळी रांग आहे, पुरुषांची वेगळी रांग आहे. या रांगेत लागून यांना दर्शन घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे इथल्या एका पथकाने, एका मंडळाने माता भक्तांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे का, जेणेकरून जे भाविक आहेत एक तास 2 तास हे रांगेत उभे असल्या कारणाने त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एका पथकाने केली आहे. त्याच अनुषंगाने आपण पाहू शकता इतकी जे लांब रांग सुरू आहे. ही रांग अंबापेठपासून सुरू होते तर थेट मातेच्या मंदिरापर्यंत जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरवर ही रांग पोहोचली आहे. आजचा पहिला दिवस आहे, तरी पण आपण पाहू शकता भाविकांनी जी इथे मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. महिलांची वेगळी रांग आहे, पुरुषांची वेगळी रांग आहे. शिस्तबद्ध पद्धतीने भाविक हे रांगेत उभे राहून एका पाठोपाठ एक व्यक्ती मातेच्या दर्शनासाठी जात आहे. आणि मातेचं मंदिर पण खूप सुंदर पद्धतीने सजवले आहे आणि विविध स्टॉल इथे लागले आहे. समोर इथे पाण्याची व्यवस्था, जे तुम्हाला सांगितलं, इथे भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. पाणी पिजे जे भक्त रांगेत कान्यकूप ब्राह्मण युवक मंडळ यांच्या वतीने भाविकांसाठी सतत 10 दिवस हे पाण्याची व्यवस्था केली आहे. आपण पाहू शकता त्यांचे जे सहकारी आहे, त्यांचे जे कार्यकर्ता आहेत ते या संपूर्ण रांगेत जाऊन भाविकांना पाण्याची बॉटल देत आहे, पाणी देत आहे. आणि हे सतत 10 दिवस इथे चालणार आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूया. कोण्या मंडळाच्या वतीने? आमचं समाजाचं कान्यकुब्ज ब्राह्मण युवक युवती मंडळ आहे. आमचं हिंदी भाषिक आमचा समाज आहे पूर्ण, आणि त्याच्या मंडळात थ्रू आम्ही युवक वर्ग पूर्ण आहे 10 दिवस नवदुर्गावरतीच्या उपक्रमात रोज डेली आम्ही संध्याकाळी पाणी वाटप आणि हप्त्यातून 2 दिवस आड खिचडी वाटपचा कार्यक्रम आमचा संध्याकाळी इथं राहील डेली. 10 दिवस सतत हा कार्यक्रम उपयोग चालत राहील. सकाळी किती वाजतापासून तर किती आपण संध्याकाळी चालू करत आहे. बरोबर, संध्याकाळी जास्त रश असतो, लोक बाहेरून जास्त येतात म्हणून. बरोबर. तर आम्ही इथे संध्याकाळी 5 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत हे उपक्रम चालवत आहे. आणि आमचं मंडळाचं जे कार्यालय आहे ते आम्ही लोकांसाठी, जे बाहेरगावचे लोक आले आहेत तिथं बाथरूमची व्यवस्था असल्यामुळे फक्त आपलं सामान ठेवून ते दर्शन करून वापस जाऊ शकतो. यासाठी आपण कार्यालय आमचं ओळा राहिले 10 दिवस सकाळपासून. धन्यवाद. कान्यकूप मंडळाच्या वतीने हे निःशुल्क पाण्याची व्यवस्था भाविकांच्यासाठी इथे करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत ही रांग आहे. आणि या कान्यकूप मंडळाच्या वतीने एक कार्यकर्ता स्पेशल त्यांच्या जवळ पाण्याची बॉटल घेऊन त्यांना पाण्याची व्यवस्था करत आहे. हे खरंच एक अतुलनीय कार्य आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळाच्या वतीने हे आयोजन करण्यात येते. आपण पाहू शकता. आपण आणखी समोर जाऊया. आता आपण मंदिराकडे जात आहोत. रांग पाहू शकता. महिलांची वेगळी आहे, पुरुषांची वेगळी आहे. हा जो अंबापेठ मार्गे, जो मागच्या साईडच्या मंदिराच्या मागच्या साईडचा जो रस्ता आहे तिथनं पुरुषाची रांग लागली आहे, तर महिलांची रांग त्या साईडनं, म्हणजे जे अंबा गेट आहे, अंबा गेटच्या साईडनं महिलांची रांग लागलेली आहे. महिलांची रांग पण जवळपास 1.5 किलोमीटर लांब आहे. आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आपण पाहू शकता सुंदर पद्धतीने एक गेट उभारलेलं आहे इथे. श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने हे गेट उभारण्यात आलेलं आहे. आणि भाविक या गेटच्या आतमधून रांगेनं जात आहे. आणि महिलांची सांगितल्याप्रमाणे वेगळी व्यवस्था आहेच. किंवा ही जे रांग आहे ही रांग पुरुषांची आहे. सरळ आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. आणि या गेटच्या आतमधून आपण निघाल्यावर पाहू शकता इथे सुंदर मस्त हे जे स्टॉल आहेत, ज्यामध्ये स्टॉल लागलेले आहे. आणि अंबिका जे
हे आहे शॉपचं नाव. इथे हारा फुलांची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने विविध साहित्य पण इथे आहे जे भाविक भक्त खरेदी करू शकतात. गेल्या 10 दिवस हा सतत उपक्रम इथे चालणार असून, हा उत्सव मातेचा चालणार असून, या अंबादेवीचा इतिहास हा ऐतिहासिक असून इथे एक आख्यायिका आहे का श्रीकृष्णानं रुक्मिणीचं हरण करून इथल्या भुयारी मार्गातून तिला नेलं होतं आणि त्याच अनुषंगाने ह्या आणखीही स्टॉल लागले आहे. या पेढ्या दरवर्षी हा इथे येत असतो. विविध स्टॉल इथे लागले आहे पेढ्यांची सुद्धा. हाँ, पेढ्यांचा स्टॉल दरवर्षी हे येत असतात. सर आप कहाँ से आते हैं? पंढरपूरवरून हे येतात. आप कहाँ से आते हैं? पंढरपूर. दरवर्षी येत असता? दरवर्षी. या पेढ्याची खासियत काही सांगू शकता तुम्ही? काय विशिष्ट काय आहे यामध्ये? काय नाही, खवा आणि साखर उपासाचे पेढे चांगले एक नंबर. उपासाचे पेढे आहे. कोणत्या कोणत्या यात्रा आपण फिरत असता? भरपूर. लालबागचा राजा मेन म्हणजे, परत ते अमरावती, नागपूरला पण दुकान आहेत आमची. परत गुजरातमध्ये अंबादेवी म्हणून असंच मंदिर आहे, तिथं पण दुकान आहे. सप्तशृंगी, पुण्यात चतुर्शृंगी, भरपूर यात्रा, 12 महिने यात्रा. जवळपास सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख यात्रा आपण करता. तर ह्या पेढा कुठे बनतो? पेढा पात्रोड म्हणजे पुणे? नाही, पात्रोड भूम तालुका उस्मानाबाद जिल्हा. उस्मानाबाद. तिथे तुमचा कारखाना वगैरे आहे आणि तिथूनच संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही या पेढ्यांची सेलिंग करता. तर दरवर्षी इथे हे पेढेवाले येतात आणि हा जो उत्सव आहे मातेचा, आता संपूर्ण आजचा पहिला दिवस असल्या कारणानं बरेचसे भाविक भक्त दूरून अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूच्या शहरातून, गावातून इथे आलेले आहे. हे इथे भाविकांसाठी एक चप्पलचं स्टँड वेगळं केलेलं आहे. इथे भाविक येतात, आपल्या चपला काढून हार फुलं घेऊन मातेच्या दर्शनासाठी जातात. आणि इथे एक भजनी मंडळ आहे जे, आणि बाजूला स्टॉल तुम्ही पाहू शकता. सरळ एक रांग लागून स्टॉलची रांग आहे. या स्टॉलमध्ये विविध कापूर, फुलं, ओटी, सर्व साहित्य आहे. आणि पुरुषांकरिता इथे एक लिहिला आहे, पुरुषांकरिता दर्शनाचा मार्ग. सोबतच महिलांसाठी त्या दिशेने व्यवस्था केलेली आहे. पोलिसांचा काही या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून एक तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास हर 50 ते 60 किलोमीटर 50 ते 60 फुटावर पोलिसांनी आपली व्यवस्था केली आहे. सरांचा सुद्धा स्टॉल इथे लागला आहे. फुलं, ओटी, सर्व साहित्य आहे, कापूर, पेढे सर्व इथे स्टॉलवर आहे आणि भाविक इथून खरेदी करतात. त्यांचं नाव आहे नितीन पुष्प, त्यांचं भंडार आहे. विदर्भ न्यूज प्रेक्षकांना अंबा मातेचं थेट दर्शन घडवतात. आपण पाहू शकता आज पहिला दिवस असून जवळपास हजारोच्या संख्येने पाहू शकता. विदर्भ न्यूजच्या वतीने न्यूज आहे. आपण पाहू शकता विदर्भ न्यूजच्या वतीने आपण विदर्भात न्यूजच्या प्रेक्षकांना थेट दर्शन हजारोच्या संख्येने मातेच्या दर्शनासाठी इथे भाविक आले आहे. मातेचं लाईव्ह प्रक्षेपण थेट जे सरळ व्हिडिओज आहे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला दाखवत आहोत. तुम्ही पाहू शकता महिलांची वेगळी रांग आहे, पुरुषांची वेगळी रांग आहे. आणि विदर्भ न्यूजवर सरळ दर्शनाचे पुढे आपण पाहू शकतो. मातेचा सुंदर असा आकर्षक शृंगार केलेला आहे आणि हा जो केलेला आहे एक पाहून भाविक नतमस्तक होत आहे. विविध हार असं हे दृश्य मातेचं इथे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे. आता सरळ आपण जे भाविक आहे सांगितल्याप्रमाणे 2 रांगा लावल्या होत्या, महिलांच्या वेगळ्या आणि पुरुषांच्या वेगळ्या.
इथे आतमध्ये मंदिराच्या हे स्टेज उभारलेलं आहे. या स्टेजवर पुरुषांच्या रांगमध्ये येऊन दर्शनाची व्यवस्था केली आहे, तर महिलांची जे रांग येणार आहे ते जवळून जी महिलांची दर्शनासाठी रांग लागली होती ती रांग वेगळ्या साईडनं दर्शनासाठी येत आहे, तर पुरुषांची रांग वेगळी आहे. आपण पाहू शकता महिला अंबा गेटच्या जवळून जी रांग लागली आहे त्या रांगेनं अंबा मातेच्या दर्शनासाठी येत आहे. हा उत्सव 10 वर्ष चालणार आहे. आज पहिला दिवस आहे मातेच्या दर्शनाचा. महिलाची ही वेगळी रांग आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तही आहे. ठिकठिकाणी सिक्युरिटी गार्डची व्यवस्था केलेली आहे आणि एक एक ग्रुप हा दर्शनासाठी इथे सोडला जात आहे. त्या ग्रुपचं दर्शन झाल्याबरोबरच दुसरा ग्रुप हा दर्शनासाठी सोडला. अंबा मातेचं मागचं गेट आहे, हे सध्या काही कारणास्तव बंद करण्यात आलेलं आहे, परंतु दर्शनासाठी दुसऱ्या गेटमधून भाविकांची व्यवस्था केली आहे. तिथनं महिलांची रांग वेगळी लावली आहे आणि पुरुषांची वेगळी आहे. पुरुषांची जी रांग येते ते प्रमुख गेटमधून येत आहे, तर इथे कडेकोट पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट भाविकांच्या रक्षणासाठी काही गालबोट या उत्सवाला लागू नये या उद्देशाने इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. महिला कर्मचारी वेगळे, पुरुष कर्मचारी वेगळे आणि सोबत सिक्युरिटी गार्डसुद्धा इथे अंबा माता संस्थेच्या वतीने लावण्यात आले आहे. अंबा मातेचं दर्शन थेट विदर्भ न्यूजच्या माध्यमातून विदर्भवासियांना करवत आहोत. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आज आपण मातेच्या पहिल्या दिवशीच्या उत्सवाचं थेट प्रक्षेपण करत आहोत, तुम्हाला दर्शन घडून देत आहोत. हे जे महिलांची रांग लावली आहे आपण पाहू शकता. महिलांची रांग हे जवळपास अंबा गेटच्या मागून ही लागलेली आहे. जवळपास मंदिराच्या मागच्या साईडवरून लेडीजची रांग राहते आणि समोरून पुरुषांची. आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त मंडळातील कार्यकारी व्यवस्थापक जुळलेले आहे इथे. त्यांना आपण असे आणि कोल्हे साहेब व्यवस्थापक आपल्याशी जुळले आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की भाविकांसाठी विशेष काय इथे. भाविकांसाठी आमची सोय अशी केली आहे की आम्ही स्त्रियांच्या दर्शनाचा मार्ग वेगळा ठेवला आहे, ओटीचा मार्ग वेगळा ठेवला आहे आणि पुरुषांच्या दर्शनाचा मार्ग वेगळा ठेवला आहे. जास्तीत जास्त तुम्हाला लाईनमध्ये जरी राहायचं असलं तरी 15 ते 20 मिनटाच्या आतमध्ये भाविकाचं दर्शन होतं. आणि बाकी रोजचे भजन कीर्तन, श्री सचिनदेव महाराजांचं प्रवचन आणि महाप्रसाद जवळजवळ रोजचा 3 ते 4 हजार लोकांचा महाप्रसाद राहतो आणि तो निःशुल्क असतो. काही पास नाही, काही नाही, काही नाही. केव्हाही तुम्ही 2-3 वाजेपर्यंत केव्हा या आणि महाप्रसाद घ्या. हे 10 दिवस कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात? हे कार्यक्रम हेच राहते. फक्त नवमीच्या दिवशी होम राहतो, पंचमीच्या दिवशी सुवासिन भोजनाचा कार्यक्रम राहतो आणि त्याच्यानंतर 10व्या दिवशी दसरा राहतो. पालखी दसऱ्यासाठी पालखी मंदिरातून दुपारी 4 वाजता सिमोल्लंघनासाठी निघते. त्यावेळेस लाखो भाविक भक्त पालखी सोबत सिमोल्लंघना करतात, पालखीमध्ये सहभागी होतात. न्यूजच्या माध्यमातून आपण अंबादेवी इथे आलो आहोत. तिथे सर आपल्याशी जुळले आहेत, त्यांच्याजवळून आपण जे श्रीकृष्णाविषयी इथली जे आख्यायिका आहे ते जाणून घेऊया. काय आख्यायिका सर? मंदिराची आख्यायिका अशी आहे की या मंदिरातून इथून कौंडण्यपूर म्हणून 25 किलोमीटरवर कौंडण्यपूरमधून हे रुक्मिणीचं माहेर होतं आणि ती इथे दर्शनाला आली असताना इथे तिचं कृष्णाने हरण केलेलं आहे. इथं एक अर्ध्या किलोमीटरवर माता खिडकीवर कृष्णाचं मंदिर आहे, तिथे कृष्ण थांबला होता. पूर्वीपासून आख्यायिका अशी आहे की मंदिरात किंवा अमरावती शहरात कुठेही जर लग्न असलं तर पहिल्यांदा देवीला हळद चढवली जाते, त्याच्यानंतर नवरी किंवा नवरदेवाला हळद चढवली जाते. त्या आख्यायिकेच्या दृष्टिकोनातून रुक्मिणी देवीला इथं हळद चढवासाठी आली होती आणि त्याच्यानंतर इथनं रुक्मिणीचं कृष्णाने हरण केलं. खूप कमी लोकांना ही आख्यायिका माहीत असेल. आपल्यासोबत डॉक्टर साहेब जुळले आहे. डॉक्टर साहेब, हे जे 10 दिवस हा उत्सव चालणार आहे, काय या उत्सवाचं एक तुमच्या विदर्भ न्यूजच्या प्रेक्षकांना आपण सांगू? उत्सवाचं महत्त्व असं आहे की शारदीय नवरात्र उत्सव जो असतो हा इथे 10 दिवस चालतो. सुमारे दररोज 1 लाख ते 1.25 लाख भाविक इथे येतात. संपूर्ण अमरावतीतूनच, जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून येथे येतात आणि दर्शन घ्यायला येतात. पूर्ण 10 दिवसपर्यंत भरगच्च असे अंबादेवी संस्थानतर्फे कार्यक्रम असतात. इथे कीर्तन चालतं,
भजनं चालतात. त्याच्यानंतर इथे भजनी मंडळ येतात आणि ते आपलं इथे देवाला आळवणी करत असतात. आणि असा हा भरगच्च नवरात्रोत्सव आम्ही अंबारी संस्थानतर्फे साजरा करत असतो. आजपणापासून सतत 10 दिवस इथे शारदीय नवरात्र उत्सवाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी करण्यात आलेलं आहे. डॉक्टर साहेब आपले जोडले आहे, त्यांना आपण विचारूया की रोज इथे काय काय आयोजन होणार आहे. नवरात्रामध्ये सर्वप्रथम पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आजच्या दिवशी आज सकाळी इथे 5:30ला घटस्थापना झाली. त्यानंतर 9 वाजता आज इथे आपण एक ध्वजारोहण करत असतो. ते ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर आजपासून इथे ह्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपण बघता इथे असंख्य भक्तांची आज इथे ओघ लागलेला आहे आणि वेगवेगळ्या गावावरून गावोगावीचे भक्त इथे येत असतात. इथे पूजा अर्चा तर चालतेच, त्याशिवाय दुपारी 12-12:30ला जेव्हा आरती होते त्या आरतीनंतर आम्ही अंबारी संस्थानतर्फे 12 ते 2पर्यंत जे कुठले भाविक भक्त येत असतात त्यांना आम्ही सुवासिनी भोजन असतं. त्यामध्ये सर्व सुवासिनींचं पूजन त्यांचं पूजन इथे संस्थानतर्फे केलं जातं. त्याचप्रमाणे नवमीला इथे खूप मोठा होम हवन असतो. त्या होम हवनाचा जो विधी असतो तो कमीत कमी 8 ते 10 तासपर्यंत विधी चालतो आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी या होमानी या नवरात्रोत्सवाची सांगता होत असते. संध्याकाळी महाप्रसाद असतो आणि दसऱ्याच्या दिवशी अंबादेवी सीमालोंघनाला निघते. दसरा मैदानाला खूप वाजत गाजत मिरवणुकीमध्ये अंबादेवीचे पादुका तिथे जातात आणि वाजत गाजत सीमालोंघन होत असतं. असं हे 10 दिवस पूर्ण अगदी छान आनंदमय वातावरण असं आपल्या अमरावती नगरीमध्ये असतं आणि अंबारी संस्थान पूर्णपणे प्रयत्न करत असतं की भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये. त्याकरता आम्ही इथे आमचं रुग्णालय सुरू करत असतो. त्याप्रमाणे रुग्णांना हवी त्या सोयी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद सर. तर डॉक्टर सरांनी आपल्याला सांगितलं आहे की गेली 10 दिवस आजपणापासून इथे कोणकोणते कार्यक्रम राबविले जाणार. आपण पाहता विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपण अंबा व एकविरा मातेचा हा शारदीय नवरात्र उत्सव पाहत आहोत. अंबा मातेचं दर्शन घेतलं. भाविकांसाठी अंबा संस्थानच्या वतीने काय काय व्यवस्था केल्या आहे त्या पण आपण जाणून घेतल्या. आता विश्वस्त मंडळाशी सुद्धा आपण बोललो. 10 दिवस इथे कोणकोणते विविध कार्यक्रम राबविल्या जाणार त्याच अनुषंगाने आपण आता एकविरा मातेच्या दर्शनाकडे जात आहोत. चला तर एकविरा मातेच्या दर्शनासाठी जात आहोत. आपण पाहता भाविक दर्शनासाठी एकविरा मातेच्या जात आहे. काही भाविक दर्शन घेऊन परत येत आहे. इथे विशेष CCTVची सुद्धा व्यवस्था केली आहे. काही अनुचित जर प्रकार झाला तर त्या CCTVमध्ये ते रेकॉर्ड होते आणि समोरच्या उपाययोजना करण्यात येते. इथे पण पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावलेला आहे दर्शनासाठी. इथे पण पुरुषांची वेगळी रांग आहे तर महिलांची वेगळी रांग आहे. भव्य दिव्य असा हा वॉटरप्रूफ आपण पाहू शकता मंडप इथे टाकण्यात आलेला आहे. तर जेणेकरून पावसाचे दिवस आहे, पावसानं जर हजेरी लावली तर भाविकांना काही गैरसोय होऊ नये या उद्देशाने मंडपाचे आता आपण सरळ एकविरा मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथे आपण आता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सुंदर असं हे एकविरा मातेचं मंदिर या उत्सवाच्या निमित्ताने सजवलेलं आहे. आपण पाहू शकता इथे पण पुरुषांसाठी दर्शनासाठी वेगळी व्यवस्था आहे तर महिलांच्या दर्शनासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था केलेली आहे. आपण मातेचं जे विलोभनीय शृंगार आपण जे पाहू शकता विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या हिशोबाने भाविकांची गर्दी इथे दर्शनासाठी आपण पाहू शकता. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मातेचा जो शृंगार केला आहे अतिशय विलोभनीय सुंदर असा हा शृंगार केला आहे. दरवर्षी विविध शृंगार इथे मातेचा होणार आहे. महिलांची वेगळी रांग आहे. सोबत पोलिसांचा पण तगडा बंदोबस्त आहे. संस्थांच्या वतीनं सिक्युरिटी गार्डची व्यवस्था पण इथे केली आहे. महिला रांगेनं दर्शनासाठी येतात.
एक एक महिलांचा ग्रुप दर्शनासाठी सोडला जातो व जोपर्यंत तो ग्रुप दर्शन घेऊन येणार नाही तोपर्यंत दुसरा ग्रुप हा सोडला जात नाही. याचं कारण असं की जेणेकरून काही दर्शन करताना गोंधळ होऊ नये या उद्देशाने ही व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. पुरुषांची ही वेगळी रांग आहे, इथे दर्शनाची वेगळी व्यवस्था आहे, महिलांची वेगळी रांग आहे, इथे पण व्यवस्था आहे. एकविरा माध्यमाच्या माध्यमातून दर्शन घेतो. माझ्यासोबत हिसेन न्यूजचे कॅमेरामन प्रदीपजी हिंगोली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ते सतत न हालता कॅमेरा हातामध्ये पकडून विदर्भवासियांना आज पहिल्या दिवशी अंबा व एकविरा मातेचं दर्शन घेऊन आणत आहे. त्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने प्रदीपजी हिंगोले यांचं मी इथे अभिनंदन करतो. सतत ते हातामध्ये कॅमेरा न थकता इथे विदर्भवासियांना अंबा व एकविरा मातेचं दर्शन घडवत आहे. आपण पाहू शकता एकविरा मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. एकविरा मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. हे भाविक दर्शनासाठी रांग करत आहे. पुजारी कोटी घेऊन विविध नारळ वगैरे त्यांना त्यांचं करत आहे. महिला वेगळ्या आहेत. इथे 10 दिवस हा उत्सव चालणार असून मला पण प्रसाद दिला त्यांनी. कॅमेरामन आहे त्यांचं विशेष करून इथे आभार. पुजारी इथे रेग्युलर इथे आता वेगवेगळ्या ड्युट्या त्यांचा टायमिंग असेल दर वेळेस वेगळे पुजारी इथे बसतील आणि इथे महिलांची वेगळी व्यवस्था, पुरुषांची वेगळी व्यवस्था. सतत 10 दिवस हा उपक्रम इथे राबवला जाणार आहे. हे आपण पाहू शकता. भाविकांनी हजारोच्या संख्येने आज पहिल्या दिवशी मातेच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत आणि विशेष करून पोलिसांनी विशेष सगळा बंदोबस्त इथे लावला आहे. त्याचं कारण असं आहे की या उत्सवाला गावांनी चांगली गर्दी आज इथे केली आहे. महिलांनी चांगली गर्दी केली आहे. दर्शनासाठी आज पहिला दिवस आहे. विविध कार्यक्रम इथे 10 दिवस चालणार आहे. आज पहिला दिवस आहे. शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि विदर्भातून नव्हे महाराष्ट्रातून भाविक भक्त इथे अंबा व एकविरा मातेच्या दर्शनासाठी सुद्धा आले आहे आणि विशेष व्यवस्था इथे गोंधळ होण्यासाठी करण्यात आलेली आहे. आणि पुरुषांची वेगळी रांग आहे, महिलांची वेगळी रांग आहे. पोलिसांचा सुद्धा परिपूर्ण बंदोबस्त आहे. अंबा व एकविरा हे विदर्भातच प्रसिद्ध नसून महाराष्ट्रात प्रसिद्ध असं आराध्य दैवत आहे. आराध्य दैवत आहे आणि आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपण विदर्भ न्यूजच्या प्रेक्षकांना हे दर्शन घडवत आहोत. आमच्यासोबत इथे काही भाविक दर्शनासाठी आले आहे. आजचा पहिला दिवस आहे या शारदीय नवरात्रोत्सवाचा. आपण जाणून घेऊया काय शहरवासियांना आपण शुभेच्छा देणार. या अतिशय उत्साह महिलांमध्ये दिसत आहे. सगळ्या महिलांना बस देवी माताला एक विनंती करते, आता आमच्या इथे भरपूर पाऊस झाला, फक्त तू आता लोकांचं रक्षण कर आणि आमच्या महिलांना बळ दे, ताकद आत्मविश्वास दे. धन्यवाद मॅडम. आपण पाहू शकता इथे आणखी बरेचसे भाविक दर्शनासाठी आले आहेत. त्यांची सुद्धा विशेष व्यवस्था महिलांच्या रांगेमध्ये करण्यात आली आहे जेणेकरून या रांगेला नीट लावून काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने आपल्यासोबत दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक तसेच अमरावती मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी आपल्यासोबत सर जिल्ह्याचं काय व्यवस्था केली आहे आणि काय शुभेच्छा दिल्या. आजपासून अश्विन नवरात्राला आपल्या विदर्भाचं कुलस्वामिनी असलेल्या श्री अंबादेवी आणि श्री एकविरा मंदिरात प्रारंभ झाला आहे. आज सकाळी घट बसले
आणि योगायोगात पहिली माळ ही रविवार असल्यामुळे आज भाविकांची प्रचंड गर्दी आज दोन्ही मंदिरांमध्ये आहे. इथे विदर्भातूनच नव्हे तर राज्यातून विविध ठिकाणाहून अंबादेवी आणि एकविरा देवीच्या दर्शनासाठी इथे भाविक येत असतात. इथे श्री अंबादेवी संस्थानतर्फे अगदी चांगल्या तऱ्हेचं इथे भक्तनिवास उपलब्ध आहे. त्यामुळे इथे भाविकांना चांगली व्यवस्था केली आहे. महिला आणि पुरुष वर्ग, बालक या लोकांसाठी इथले पोलीस प्रशासनसुद्धा आम्हाला मदत चांगली करत आहे. त्यामुळे 9 दिवस चांगले होतील आणि अमरावतीकर जनता ही पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत करेल अंबादेवी आणि एकविरा देवी आणि ही यात्रा शांततेत पार पडेल. जय अंबामाता. धन्यवाद सर. मराठे सर आपल्याशी जुळले होते. जी आख्यायिका सर्वत्र परिचित आहे ती आख्यायिका म्हणजे श्रीकृष्ण भगवानने श्रीकृष्ण देवाने इथूनच रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं. त्या गुफेत आता आपण जातो. चला ही या आख्यायिकाचा आपण पाहू शकता की ती गुफा आहे परमपूज्य जनार्दन स्वामी संजीवन समाधीकडे. स्वामीजींची समाधीसुद्धा इथे आहे आणि आपण त्या गुफेकडे आता जात आहोत. आपण या गुफेच्या आतमध्ये आलो आहोत. इथे शेकडोच्या संख्येनं भाविकांची गर्दी आहे. हे स्वामीजींची समाधी आहे. ही स्वामीजींची समाधी आहे. आता आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून विदर्भातील जेही प्रेक्षक हे पाहत असतील त्यांना आपण सांगू इच्छितो का आपण त्या गुफेजवळ आलो आहोत जिथे रुक्मिणी मातेचं हरण श्रीकृष्णांनी केलं. आपण पाहू शकता हीच एक गुफा आहे जिथं रुक्मिणी मातेचं हरण श्रीकृष्ण भगवान यांनी केलं होतं. ही जी गुफा आपण पाहू शकता याच गुफेतून श्रीकृष्ण देवांनी रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं. ही जे आख्यायिका आहे या गुफेचं आणखी एक रहस्य आहे. अशी सुद्धा एक आख्यायिका इथे आहे की ही जी गुफा आम्ही विदर्भ न्यूजच्या माध्यमातून प्रदीपजी इंगोले कॅमेरामन जे आमचे आहे विदर्भ न्यूजचे ती हा कॅमेरा हाताळत आहे. आपण पाहू शकता ही जी गुफा आहे श्रीकृष्ण देवांनी इथे रुक्मिणी मातेचं या गुफेतून हरण केलं होतं. ही गुफा सरळ कौंडण्यपूर येथे निघते. याच मार्गातून रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं. त्या माध्यमातून आपण एकविरा मंदिरामध्ये आलो आहोत. तिथे महाराजांची समाधी आहे आणि एक महिला विश्वस्त कर्मचारी आपल्यासोबत आहे. महाराजांबद्दल आम्हाला ते मी एक भक्त होते देवीचे. ते देवीचं दर्शन केल्याशिवाय कधीच अन्न ग्रहण करत नव्हते. अन्न आणि पाणी ग्रहण करत नव्हते आणि 2 दिवसाचा खूप मोठा पूर आला होता नदीला. ते नदी देवीची प्रार्थना करत होती. असं करता करता देवीने त्यांना दृष्टांत दिले की बा तू असं दर्शनाला ये माझ्या असं त्या देवीनं दृष्टांत दिलं महाराजांना आणि मग तिथे ते बाणाच्या रूपात देवी प्रकट झाली. आज ते एकवीर आणि अंबादेवी. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून विदर्भातील प्रेक्षकांना आपण थेट अंबा व एकविरा मातेचं दर्शन करतो. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे एकविरा संस्थान. तिथे आपण महाराजांची समाधी आहे तिथे उभं आहोत आणि आपल्यासोबत अग्रवाल सर आहे. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया महाराजांविषयी काय. आपण जिथं आहोत श्री जनार्दन स्वामी महाराज यांची संजीवनी समाधी आहे. अशी आख्यायिका आहे की लहानपणापासून जनार्दन स्वामी महाराज नांदगाव येथून आले होते आणि सध्या आपण जे अंबा नाला म्हणतो आहे त्या अंबा नाला राहतात. जुन्या काळी ते अंबा नदी होती तर ते नदीच्या ह्या साईडला राहायचे आणि इथून आंघोळ वगैरे करून पहिले देवीचे दर्शन करायला अंबादेवीचे दर्शनाला ते जायचे आणि अंबादेवीचं दर्शन झाल्यानंतर जे अन्न जल ग्रहण ते करायचे. असं त्यांचा नित्य उपक्रम होता. वृद्धापकाळात म्हणजे म्हातारपणी नदीला खूप महापूर आलो
महापूर आल्यानंतर 3-4 दिवस झाले तरी ते दर्शनात जाऊ शकले नाही आणि दर्शनात जाऊ शकलं नसल्यामुळं ते अन्न जल ग्रहण करू शकले नाही. मग त्यांनी इथंच उभं राहून म्हटलं की देवी तू मला दर्शन दे, नाही तर मी इथंच माझे प्राण त्यागतो. तर त्यावेळेस वीज काढली आणि आवाज आला की बा तू येऊ नको, तू ज्या विहिरीतून बा माझं पाणी आणतो आणि माझा अभिषेक करतो त्या पाण्यातून पाषाणरूपी बाण काढ आणि तिथं तू स्थापना कर. तर असं म्हणतात की त्यांनी त्या म्हणजे बाणरूपी दगडाची स्थापना केली पाषाणाची आणि त्या पाषाणाला मग देवींनी म्हटलं आहे की बा तू माझ्या एक वीरासाठी तू माझ्या एक वीरसारखी माझी सेवा केलेली आहे, म्हणून त्या देवीचं नाव तू एकविरा ठेव. तर म्हणून आपण एकविरा देवीचं नाव त्यांनी त्यावेळेस एकविरा देवी असं ठेवलेलं आहे. पण आणि त्यांनी असे म्हटलं आहे की बा तू माझी बा एक वीरासारखी पूजा केलेली आहे, म्हणून त्या देवीचं एकविरा ठेव आणि मी त्या देवीला माझ्या मोठ्या बहिणीचं रूप देते, मोठ्या बहिणीसारखं तिला मी मानते. तर मग जेव्हा मोठ्या देवी जेव्हा प्राणार्पण हे झालेलं आहे, तर देवी जेव्हा प्रगट झाली मग मोठ्या देवीने म्हणजे एकविरा मातेनं असं म्हटलं आहे की बा तू जरी मला मोठीचं मान देत आहे पण भक्त लोक पहिले तुझे दर्शन घेतील लहान्या देवीचे. तर तेव्हापासून अशी परंपरा आहे किंवा पहिले अंबादेवीचे दर्शन घेतले जाते, त्याच्यानंतर मोठ्या देवीचे म्हणजे एकविरा देवीचे दर्शन घेतले जाते. तर हे अखेर पुरातन काळापासून सुरू आहे. आणि या विहिरीचं महत्त्व काय? तर ही विहीर देवी पुरातन म्हणजे 600-700 वर्षापूर्वीपासून बांधलेली आहे. तिचं पाणी गोड आहे आणि बहुतेक ह्या पाण्याचा वापर देवीला अभिषेक करण्यासाठी करत असतील असं वाटते. अग्रवाल सरांनी आपल्याला अंबा व एकविरा मातेचं जे आख्यायिका आहे त्याबद्दल विस्तृत माहिती दिली. आता शारदीय नवरात्रोत्सव सतत 10 दिवस तिथे सुरू असणार आहे. रोज आम्ही अंबा व एकविरा मातेचं विदर्भ न्यूजच्या वतीने दर्शन आपल्याला घडवणार आहोत. मी निशांत ओकले, कॅमेरामन प्रदीप इंगोलेसह विदर्भ.